नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे पराठा पिझ्झा केला आहे। तो कसा केला आहे ते तुम्हाला दाखवते। तो पिझ्झा करण्यासाठी आपल्याला आधी भाजी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालते। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालते। ते कांदे परतून घ्यायचे आहे, जास्त लालसर नाही करायचे, गुलाबीसर रंगावर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घ्यायचा आहे आणि तो सुद्धा कांद्यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून झाल्यानंतर टोमॅटो थोडासा शिजण्यासाठी आपण 5 मिनिटं त्याच्यावर झाकण घालून ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण उघडून बघायचं आहे। पहा, टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे। टोमॅटो शिजून झाल्यावरती त्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले घालूया। इथे अर्धा चमचा हळद घालते, पाव चमचा हिंग घालते। हिंग पोटाला चांगला असतो म्हणून मी सगळ्या भाज्यांमध्ये थोडासा घालते। आता इथे 2 टेबलस्पून मिरची पावडर घालते आणि ते घालून झाल्यावर व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे। आपण इथे पिझ्झाची भाजी तयार करतोय। आता इथे मी अर्धा किलो कॅप्सिकम घेतले, बारीक चिरलेले आहेत। इथे तुम्ही कोणतीही भाजी वापरू शकता पिझ्झासाठी, पण पिझ्झामध्ये मोस्टली कॅप्सिकम असतं, त्याच्यामुळे मी या पराठा पिझ्झामध्ये कॅप्सिकमची भाजी वापरली आहे। आता ही भाजी व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायची आणि ती भाजी शिजण्यासाठी आपण झाकण घालून ठेवायचे। आपल्याला या भाजीमध्ये अजिबात थेंबरही पाणी घालायचं नाही आहे। आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आणि ही भाजी अशी मध्ये 1-2दा आपण उघडून चेक करून घ्यायची, जेणेकरून ती खाली लागू नये म्हणून। हे पहा, भाजी जवळजवळ होत आलेली आहे। आता ती परतून घ्यायची आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। आता हे पहा, चवीनुसार मीठ घालते आणि मीठ घालून झाल्यावरही भाजी परतून घ्यायची आणि ती भाजी परतून झाल्यावर पुन्हा थोड्या वेळासाठी आपण त्याच्यावर झाकण घालून ठेवायचे। हे पहा, थोड्या वेळाने मी झाकण काढून बघते। त्याच्यामध्ये आता आपण 1 टीस्पून किचन किंग मसाला घालून भाजी परतून ठेवून 1-2 मिनिटांसाठी आपण झाकण घालून ठेवायचे, जेणेकरून त्या भाजीला किचन किंगचा फ्लेवर आला पाहिजे। तशी आपली भाजी आता शिजलेलीच आहे, फक्त त्या मसाल्याचा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला झाकण घालून ठेवायचे। हे पहा, आपली पराठा पिझ्झाची भाजी तयार झालेली आहे। खूप छान सुगंध येतो या भाजीचा। आपण ही भाजी बाजूला करून ठेवूया आणि आता पराठा पिझ्झा करण्यासाठी मी चपातीचं पीठ घेतलंय। रेग्युलर चपातीचं पीठ असतं तेच घेतलेलं आहे ते, आणि आता त्याच्या चपात्या करून घेणार आहे। आता इथे माझ्याकडे चपाती नव्हती म्हणून मी चपाती ताजी करून घेते आणि पराठा पिझ्झासाठी ताजीच चपाती पाहिजे असं नाही आहे। तुमच्याकडे चपाती उरलेली असेल त्या चपातीचं तुम्ही पराठा पिझ्झा करू शकता। हे पहा, मी अशा चपात्या लाटून घेते। चपातीच्या घडीमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यावरती थोडंसं पीठ घालून पसरायचं आहे आणि अशी घडी घालून घ्यायची आहे आणि नंतर चपाती लाटल्यावर ती चपाती भाजताना छान फुगते। हे पहा, आपली चपाती लाटून झाली आहे। अशा प्रकारे मी सगळ्या चपात्या लाटून घेते आणि एकदमच भाजून ठेवते। आणि ह्या चपात्या लाटेपर्यंत मी कडेला इथे तवा तापायला ठेवला होता, त्या तव्यावर आता चपात्या भाजून घेऊया। पहा, अशा चपात्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला। एक साइड भाजून झाल्यानंतर चपाती व्यवस्थित परतून घ्यायची आहे। पहा, चपाती आपली फुगलेली आहे। चपातीला दोन्ही बाजूनी आपण तेल लावून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे चपाती।
पहा एक चपाती आपली भाजून झालेली आहे। अशा प्रकारे मी सगळ्या चपात्या भाजून घेते। इथे 3-4 चपात्या मी भाजून घेतलेल्या आहे आणि आता आपण त्याचा पिझ्झा करूया। आणि पिझ्झा करण्यासाठी परत आता तयार केलेली चपाती आपण तव्यावर टाकून घ्यायची आणि त्या चपातीवरती पूर्ण चपाती भरून चीज ग्रेट करून टाकायचं आहे। आणि असं चीज ग्रेट करून झाल्यानंतर त्या चपातीच्या अर्ध्या भागावरती आपण तयार केलेली भाजी टाकून घ्यायची आहे। ही व्यवस्थित भाजी पसरून घ्यायची आपण अर्ध्या भागावरती आणि चपातीचा उरलेला अर्धा भाग त्या भाजीवरती आपण असा परतून घ्यायचा आहे। आणि दोन्ही साइडनी कुरकुरीत अशी क्रिस्पी अशी आपण चपाती भाजून घ्यायची। त्याच्यासाठी आपल्याला बटर लागणार आहे। मी इथे 1 चमचा बटर घालते। तर बटर घालून व्यवस्थित कुरकुरीत आपण तो पराठा भाजून घेऊया। दोन्ही बाजूनी आपल्याला बटर लावून घ्यायचे। पराठ्याची एक बाजू भाजून झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूला बटर टाकून आपण परतून घेऊन ती बाजू सुद्धा अशी कुरकुरीत भाजून घ्यायची आपल्याला। हे पहा आपला पराठा पिझ्झा तयार झालेला आहे। आता तो आपण खाली काढून घेऊन त्याचे कट मारून घेऊया। पहा असे आपण पिझ्झा सारखे पीस करून घेतले। आपला पराठा पिझ्झा तयार झालेला आहे। त्यावर थोडंसं चीज किसून घालते आणि टोमॅटो सॉस घालते। चला तर मग कशी वाटली रेसिपी तुम्हाला? तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल आणि तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।